फेमस सिंगर उदित नारायण यांच्या एक्स वाईफ रंजना नारायण यांनी उदित नारायण यांच्या विरोधात थेट FIR दाखल केली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे तर आरोप म्हणाल तर खूपच धक्कादायक आहे। रंजना यांचं म्हणणं आहे की त्यांचं लग्न 7 डिसेंबर 1984 ला उदित नारायण यांच्याशी झालं। लग्नानंतर काही काळातच उदित करिअरसाठी मुंबईला गेले आणि तिथे त्यांनी दीपा नारायण यांच्याशी दुसरं लग्न केलं। रंजनांचा आरोप आहे की 1996 साली उदित नारायण, दीपा नारायण आणि त्यांच्या भावांनी त्यांना दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे त्यांची कोणतीही परवानगी न घेता जबरदस्ती त्यांचं गर्भाशय काढण्यात आलं। या सगळ्या प्रकाराची त्यांना आधी कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती असा त्यांचा दावा आहे। पुढे 2006 मध्ये त्या मुंबईत आल्या तेव्हा त्यांना घरात प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यांच्यावर अत्याचारही करण्याचा आरोप केलाय। त्यानंतर आजपर्यंत त्या माहेरीच राहत आहेत। आता रंजना यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली असून त्या मूळच्या बिहारच्या सुपौल जिल्ह्याच्या रहिवासी असल्याने त्यांच्या कुटुंबाने स्थानिक न्यायालयातही खटला दाखल केलाय। पोलीस सांगतात की तक्रार जवळपास 30 वर्ष जुनी आहे, त्यामुळे सगळ्या बाबींची तपासणी केल्यानंतरच मगच पुढची कारवाई होईल। आता हा खटला नेमका कुठे जाऊन थांबतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।